आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून एक हेल्दी रेसिपी म्हणजेच सगळ्यांना आवडणारा पिझ्झा। चला तर मग बघू त्यासाठी काय काय साहित्य पाहिजे। मी हा कुकिंग सोडा घेतलाय, थोडंसं दही आहे, चवीनुसार थोडंसं मीठ आणि 1.5 वाटी गव्हाचं पीठ आहे। हे सगळं मिश्रण मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून एक घट्ट गोळा याचा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। हे बघा रेडी आहे। आता त्याला थोडंसं असं स्प्रेड करून याच्यामध्ये थोडंसं 2 चम्मच तेल टाकते मी। आता याला 15 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून देऊ आपण। आपण ओव्हन न वापरता पॅन मध्ये बनवणार आहोत। चला तर मग या भाज्या थोड्याशा फ्राय करून घेऊया। भाज्या जास्त फ्राय नाही करायच्या आपल्याला, त्याचा क्रंचीनेस गेला नाही पाहिजे। एक ते 1.5 मिनिट फ्राय करून घेऊ आपण याला। 15 मिनिट झालेले आहेत। आता आपण ह्याचे 2 पार्ट करून घेऊ। याच्यामध्ये 2 पिझ्झा होतात। त्याला गव्हाचं पीठ लावून लाटून घेऊया। हे बघा लाटून झाली आपली पोळी। एवढी जाड ठेवायची, यापेक्षा जाड किंवा यापेक्षा पतली नाही करायची आहे। आता ह्या काट्याच्या चमचनं याला असे छिद्र पाडून घ्यायचे आहे, जेणेकरून ही पोळी जी आहे ही फुगली नाही पाहिजे तव्यावर टाकल्याच्या नंतर। इथे गॅसवरती मी पॅन ठेवलाय गरम होण्यासाठी। आता आपण त्याला बटर लावून घेऊया। आता ही गव्हाची जी पोळी आहे, जिकडून छिद्र आहेत तिकडून अशी ती पलटी करून पॅन मध्ये टाकायची आहे आणि थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे। पाहू शकता किती छान गोल्डन कलर आलेला आहे। आता मी पलटून टाकली आहे दुसऱ्या बाजूने, पण एवढीच जास्त, यापेक्षा जास्त फ्राय करायची नाहीये। गॅस बंद करून ही पोळी मी खाली घेतली। आता हा आहे पिझ्झा सॉस। आपण आता याला पिझ्झा सॉस लावून घेऊया व्यवस्थित। याची सगळी टेस्ट या सॉसवर डिपेंड करते, त्यामुळे जास्त प्रमाणात लावायचं आहे। सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचा आहे हा पिझ्झा सॉस। आता आपण यावरती ज्या मुगाची भाज्या फ्राय केल्या आहेत त्या लावून घेऊ आपल्या चॉईस प्रमाणे। भाज्या पूर्ण स्प्रेड केल्यात मी। आता यामध्ये टाकते चिली फ्लेक्स, आता काळी मिरी पूड, चवीनुसार मीठ आणि अमूलचं हे चीज। थोडासा चाट मसाला आहे आणि आता थोडासा मॅगी मसाला टाकणार आहे। हा पिझ्झा मी माझ्या मुलासाठी बनवत आहे। तुम्ही तुमच्या चॉईसने थोडा तिखट बनवायचा असेल तरी बनवू शकता। यामध्ये हिरवी मिरची घालायची थोडीशी। आता याला 5 मिनिटासाठी मी झाकून ठेवते। रेडी आहे आपला पिझ्झा। आता तुम्ही पण ट्राय करा घरी आणि मुलांना बाहेरचा मैद्याचा पिझ्झा देण्यापेक्षा हा गव्हाचा बनवा आणि एन्जॉय करा।